आता आपण आलेलो आहोत. ओके, एवढी झाडं आहे तिथं. खूप मोठी एक गव्हर्नमेंटची नर्सरी आहे. चला आता कामाला लागू. त्यात पण तुटलेली बॅग आणली. चल चल, मला आता स्पायडर प्लांट दिसले. लोक दिसले ना, आम्ही डायरेक्ट मोबाईल बंद करतो. गप्प बस यार, तू माझी इमेज खराब कर. जिकडे लोक असतील तिकडे आम्ही जात नाही. मी तुम्हाला दाखवत होतो आधी ते सेक्शन त्या साईडचं होतं, हे सेकंड, आणि ते 2-3 स्विच तोडले आणि डायरेक्ट बॅगेत टाकले. बॅगला काय माहिती कुठे ए पुरी इकडनं ती कोडिया. हा 10 रुपये. अरे चुकलोय आपण. अरे चुकलो आपण. हे इतकी मोठी आहे की तुम्ही चुकू पण शकता. जी झाड तुम्ही बघितली नसेल, एक्सप्लोर बोला. अरे मॅडम गेल्या तर बिचारी शेवटी 2 झाडांवरती चाललेली आहे. करायचं, बायकोला आवडतं म्हणून करायचं. तर 17 झाडांचं बिल झालं फक्त आणि फक्त. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉग मध्ये. तर आता आम्ही जाणार आहोत एक माझ्या फेवरेट ठिकाणी हिच्याच, आणि मी पण चाललोय हिच्यासोबत. कारण बळच नाही म्हणजे आता मला पण आता हळूहळू आवड यायला लागली त्याच्यामुळे. हा, हिच्यामुळेच आवडतं. तर आता आपण निघूयात आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो की आपण नक्की आलोय कुठं. तर जिकडे आपल्याला यायचं होतं तिकडे आता आपण आलेलो आहोत. निकिताची आवडती जागा म्हणजे नर्सरी. निकिताला नर्सरी खूप आवडते, त्यासाठी आम्ही तिथे आलेलो. तर मग दाखवत थांबा. आम्ही खूप मोठी आहे, एवढी झाडं आहे तिथं. खूप मोठी. हे तर फक्त एंट्री करतो ना आपण तिथलं आहे. हे तर एंट्रीच आहे फक्त, आणि इथनं हे सगळं म्हणजे खूप मोठे आहेत. मी सांगते ना, एक गव्हर्नमेंटची नर्सरी आहे. तर इकडे ना 10 रुपयाला अशी रोपं मिळतात. 10लाच आहे, 10 रुपयाला 10 की 5 रुपयाला अशी रोपं मिळतात. आणि इतकी मोठी नाही, पण एक आहे की इथं अशी फुलं वगैरेची हे नाही मिळत. असं क्रोटॉन हे ते असं छोटं छोटं मिळतं. पण ठीक आहे, छान आहे, मस्त आहे. एवढी ही लिटरली सगळी झाड आहेत बरं का हे विकायला. हे जे आहेत नाहीत ना, सगळं जेवढं पण इकडं आहे सगळं. सरपण पण आहे, ते लाकडं सरपण नाही, सॉरी, ते लाकडं. पालिकेचे कुठले कार्यक्रम असतात ना, रेंटवर देतात ही झाडं वगैरे सगळं. आणि आपण रोडच्या कडेला जे बघतो ना झाडं लावतात, ती इकडनं नेतात. कुठला आता समजा कोणीही पालिके म्हणजे असं कोणीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार असेल तेव्हा रोड स्वच्छ करतात, तेव्हा बाजूला काहीतरी ना झाडं वगैरे दिसतात आपल्याला. ती झाडं इकडूनच सगळ्या हिथूनच ती झाडं सगळी नेतात. आणि ते काय ते जोपर्यंत असतात तोपर्यंत ठेवतात. त्यांचे एकदा गेले की त्याच्यानंतर मग परत इकडेच येऊन थांबतात. खूप मोठे, खूप फुल जंगल, फुल चिखल, बेकार चिखल, टू मच चिखल. ठीक आहे, आता मी बघतो, शोधतो. खूप शोधावं लागणार, खूप शोधावं. म्हणजे असं नाही की एखादा माणूस नाही इकडे तुम्हाला असं नाही की कोणी येईल तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला सांगेल की नाही हे घ्या ते घ्या, तसं नाही. जे आपल्याला झाड पाहिजे ते स्वतः आपल्याला शोधायचं. आणि सगळी कामाची झाडे तुमच्या घरी लावता येईल अशी नाही. मोठी मोठी झाडं अशी चिंच वगैरे तशी झाडे सगळी. म्हणजे असं जास्तीत जास्वंद आणि गुलाब भेटू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की घरी लावण्यासारखं. शोची आहेत, शोची खूप झाड आहेत, अशी खूप झाड आहेत शोचे. चला शोधूयात. डॉगेश भाई बघ कसला छान बसलाय, मस्त पायाचे पाया. बस. चला आता कामाला लागू. स्लीव्स फोल्ड केलेले आहेत, कारण मातीत जायचंय. हे एक दिसलंय आता आम्हाला, ह्यातलं घेऊ. शोच आहे बहुतेक हे, पण चांगलं दिसतंय. चांगलं वाटेल गॅलरी मध्ये ठेवलं ना. कमी हाईटचं घेते म्हणजे आपल्या ह्याच्यावर शेल्फवर बसेल. 2 घेऊ. शेल्फ वरती मला वाटतंय एका ह्याच्यात 2 लाव. चालेल, 2 पण चालतील, काय प्रॉब्लेम नाही वाटत एवढं. ठीक आहे ना, छान आहे. हे जरा जास्त छान दिसतंय. 1 मिनिट मला सीधे दाखवते जरा. हा दाखव. फुल अमेझॉन. आणि हे मला पण माहिती नव्हतं. ह्या अशा गोष्टी फक्त माझ्या बायकोला माहिती असतात, आणि चांगल्या खायच्या गोष्टी फक्त मला माहिती असतात. ठीक आहे ना, खायला जास्त लागतं ना आपल्याला. पाऊस यायच्या आधी सगळं उरकून घेऊ, नाही तर खराब होईल. जर तुम्हाला मोठी मोठी आवळा, चिंच, वड, पिंपळ किंवा अजून जी अशी असतात ना, जी काहीतरी बोलतात असं, रोडच्या कडेला वगैरे लावतात किंवा आपण शेताच्या बांधाला लावतो, ती झाडं इथं खूप भेटतील. ती त्यासाठी तुम्ही येऊ शकता. चला मला तर तिकडे जायचंय. बंद करून दे, हात दे. तुला दाखव ना, एकदम मस्त छत्री वगैरे घेऊन बसला. एवढं काही नाही इथं. तिकडचं भारी होतं रे तिकडे, ते आपल्याला जाऊन देत नाही. त्या साईडला पलीकडे होतं.
वडाचं झाड कुणाला लावायचं असेल वटपौर्णिमेसाठी ते इथनं घेऊन जा. 10 रुपयाला देतील बहुतेक. लावतात रे, लावतात. काही जण आणतात. फांदी आणण्यापेक्षा इकडनं झाडच घेऊन जायचं ना. चल चल, मला आता स्पायडर प्लांट दिसलंय. चला. हा बघ, अशोकाचं झाड. अरे लय छोटे छोटे आहेत रे. थोडे मोठे हवे होते ना असे. हे असे फुललेले. ठीक आहे ना, छोटं तर छोटं. आपल्याला कुठे बागेत लावायचं. अरे ठीक आहे, घेते. हे एक दुसऱ्या टाईपचं दिसतंय मला. ह्याचे पानं वेगळे दिसतंय. ओ माय गॉड. हे बघ परत. सर मला एक फुल दिसलं नाही. मला वाटलं फुलाचं झाड आहे पण त्याचं फुल पडलं. आता हे बघू काय. इकडे इतके मच्छर आहेत ना, ते पण एवढे मोठे मोठे. तुला आवडतं ना त्यामुळे आलो आपण. तर आता आम्ही आलो आहोत या नर्सरीच्या सेकंड सेक्शन मध्ये, जिकडे खरंच खूप चांगली चांगली झाड आहेत. इथं जरा बऱ्यापैकी झाड आहेत. इथे जरा बऱ्यापैकी झाडं वाटतात आणि मेंटेन आहेत. तुम्हाला दाखवतो थांबा. आणि खूप मेंटेन केलेलं आहे. थांबा. तिकडच्या सेक्शन पेक्षा इकडे जरा मेंटेन आहेत. हे बघ, ही जास्वंदीची मोठी मोठी झाड आहेत तिकडे. एक घेते आज जास्वंद आपल्याला. खूप चांगले बघा. इथं वेल मॅनेज करून ठेवलेलं आहे इथं जरा. पण हे आहेत ना विकायला? हा, हे आहेत ना विकायला? असतील ना? मला नाही माहिती. नसतील तर मग ते तुझ्यावरती. हा सेक्शन जरा चांगला आहे. तुम्ही आल्यानंतरच तुम्हाला कळेल. आता कसं आहे, आम्ही ना त्यातला विषय काय माहितीये का, आम्ही जरा काय आम्ही जरा नवीन ब्लॉगर आहे. नवीन ब्लॉगर. त्यामुळे विषय कसं होतं, लोक दिसले ना आम्ही डायरेक्ट मोबाईल बंद करतो. तसं आम्ही 2-3 सेक्शन आधी फिरून आलेलो आहे. जरा लाज वाटते थोडस सवय होईपर्यंत. बट स्टील अजून सुद्धा नाही का असं इथं आम्ही करतो. तिकडे सगळे लोक त्या बाजूला राहिली, आम्ही या बाजूला आलो. आता जिकडे लोक असतील तिकडे आम्ही जात नाही. त्याच्या दुसऱ्या सेक्शनला जातो. सेक्शन खूप आहे तिकडे. तुम्ही येऊ शकता, तुम्ही बघू पण शकता. घेतलं मॅडमने. त्याला 2-3 कळ्या पण आलेल्या आहेत. चल दुसरे. ओ पडले होते. हजू नको. आणि आता हा एक सेक्शन झाला. आता आपण मी तुम्हाला दाखवत होतो आधी ते सेक्शन त्या साईडचं होतं. हे सेकंड आणि ते थर्ड सेक्शन आहे ते सगळं. मॅडम पळायला जोरात आता पुढं. कुठे लावणार? लावू कुठेतरीच. बस ना, हे लावू कुठेतरी. चल, आहेत आपल्याकडे भरपूर कुंड आहेत. बाहेर काढून ठेवते आधीच. ते घ्यायचे का तुझ्या छत्री आणि ते पिशवी? हा घ्यायचे ना, नाहीतर राहील ना. काय करायचं, बायको सोबत आलं की ह्या गोष्टी कराव्या लागतात. हे उचल ते उचल. त्यात पण तुटलेली बॅग आणली. काय बोलतोयस? काहीतरी बोलतोय. कसले काना कशी आहेत? फुल डेंजर. काना म्हणजे लगेच ऐकू येतं. लगेच काय बोलले. काय बघ रे. हे बघ लिंबाचं झाड. हे बघा लिंबाचं झाड. अजून एक घ्यायचं का रे ते तसं? तशी मला लिंबाचं झाड मला चालेल घरात. का? नॉनव्हेज लवर. ते अरे ते लिंबू नाही रे, कडुलिंब. असं म्हणायचं कडुलिंब. थोडं चुकतंय. ते बघा ते झाड घेतले तरी सुद्धा अजून दुसरं झाड बघायचंय. आता सरकन बरं का. बघा तुम्ही बघा कशी पडते बघा. ज्याला फुल आले तेच झाड घ्यायचं. चल आता तिकडच्या सेक्शन मध्ये ते काका यायचं आत. मस्त आहे, तुम्ही येऊन बघू शकता खरंच एकदा. चल चल. हे बघ स्नेक प्लांट दाखव किती आलेत बघ. इथे किती आलेत? किती जास्त आहे सगळीकडे. बाजूने सगळं त्याच कंपाऊंड टाइप झालंय सगळं. ह्याच्यातनं 2-4 पानं घेऊन गेलं ना घरी तरी पण होईल. जाते मी थोडी. अरे चोरती बरं का झाड. तुम्हाला मी सांगतोय सीन काय झालं.
एकदा आम्ही एका नाही, नर्सरीमध्ये आम्ही नाही, गेलो होतो. नाही, 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 एकदा नाही, आम्ही एका नर्सरीमध्ये नाही, गेलो होतो. नाही, तिकडनं तो भैया तिकडे नाही, हिचं नाही, बिल करायला गेला नाही का सगळं बघून. आणि बिल करायला गेल्यानंतर मग काय एक आलं, गप्प बस यार, हिला तू तो काय दिसला, पण तो बोल. असं वळलेला दिसला तिला. तिने डायरेक्ट 2-3 नाही, शेत तोडले नाही, खोटं आणि डायरेक्ट बोलतोय. बॅगेत टाकले. खोटं बोलतोय. बॅगेत टाकले आणि मग तसं नंतर नव्हतं झालं, आणि तू- मग नंतर आहे ना, आणि नंतर मग नंतर एकदम घेऊन आले घरी. आणि मला घरी आल्यावर सांगितलं, कारण तिला माहिती मी तिकडे तिला अरे नाही, मी डायरेक्ट भैयाला सांगणार, तसं भैया बघ चोरलं म्हणून बरं का. तसं नव्हतं. मग थांब. तिने काय केलं, मग ते मला सांगू दे, तिने तसं डायरेक्ट नव्हतं असं झालं. बरं कसं झालं, खरं कर तसं नव्हतं झालं. खरं कर सांग कसं ते झालं. मला 2 कटिंग पाहिजे होते. मी पहिलं भैयाला विचारलं पण होतं कटिंग घेऊ का म्हणून. तो भैया तेव्हा- नाही, भैया तेव्हा का भैया हो नाही काहीच नव्हतं बोलला. हा, मग मी मग समजून घेतलं की तो हो बोलाय. नाही, मी पण पूर्ण जेव्हा झाड नव्हतं, जेव्हा मी पूर्ण भैयाने झाड मी सांगतो, जेव्हा भैयाने तिकडे वळून बघितलं ना, चल, तेव्हा हे बघ हे बघ हे बघ हे बघ. जेव्हा बहीण तिकडे वळून बघितलं तेव्हा तिने ते कटिंग स्वतःहून तिच्या हाताने घेतल्या. वळून नव्हतं बघितलं यार मी. गप्प बस यार, तू माझी इमेज खराब करतोय. इमेज खराब करायची गोष्टच नाही, मी खरं खरं सांगतोय. काय? तिकडे आहे का चल, निकिताला अशा प्रकारे क्वालिटी हकलण्यात आलेला आहे इकडून. गप्प बस यार, तू गप्प बस. नाही तर माणसं मला कसं तरी वाटतंय, ठेव ना. कसं तरीच वाटतं बघा मॅडमला. आता काय घ्यायचं आपल्याला? कुठे मला काय माहिती कुठे. ठेव ना फोन, मला कसं वाटतं? चल ना. मावशी अजून झाडं कुठे भेटतील? पलीकडे पण आहेत हा ना? म्हणजे विकायला आहेत ना. बघ इथेच आलो होतो आणि ते काका बोलले होते की नाही म्हणून. चल. हा हेच सेक्शन मला तुला दाखवायचं हे सेक्शन होतं, हे मेन सेक्शन आहे. हे ह्या नर्सरीचं सगळ्यात मेन सेक्शन आहे, जिथं ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे सगळे झाडाचे जे कटिंग असतात ना, ते मेन इथं. आणि इकडूनच मोस्टली जे झाडं असतात ना, या सेक्शन मधनं ते जातात पालिकेमध्ये. जर कोण आलं वगैरे तर, म्हणजे काय ते कोण आले तर, VIP लोक आले तर नाही का जरा ए, इथं पण चांगलं कुंड्या दिसावं आहेत. म्हणून. बघा मॅडम आल्या, थांबा आता माझा पाय सरकतोय. ते झाडं घ्यायची होती. थांबे 2 मिनिटं. हा नाही पण त्या बोलल्या इथं आहेत म्हणून. पण नाही का आता इथं तिकडे गेलं का ते? ही अशी क्रोटन आणि ते हा नाही का आता? बरं ही झाडं थोडी विकायला आहेत. ही नाही येत. मग दिसतंय की ही झाडं विकायला नाहीच आहेत. फुल हाटाई निकिता, फुल बोलू व्याख्या. हे गप नाही यार. चल इकडनं कुठे जाते चिखल्यात, माझा ते पाय भरलाय चिखल्याने. चल ए पुरी, चल चल इकडनं. हे असं की कायचं. हा मला हो इथं का, piece असं ते दिलं. असं हे इथं असं लावलेलं piece. असतं बघा. लहान पिशवी 10 लहान रुपये. पिशवी रोप म्हणजे 10 रुपयाला हे असं. आणि जी पण झाडं घ्याल ना तुम्ही, थांब, सगळे थांब, 10 थांब. रुपये, जास्तीत जास्त 15 रुपये असेच असतात रेट. हे बघा निकोडिया असं लिहिलंय इथं. काय लिहिलंय? निकोडिया. निकोडिया. हा 10 रुपये. निकोडिया 10 रुपये. चला जायचं काय आता? कुंड्या पण देतात काय विकायला छोट छोट? तू गप चल, घरातल्या एवढ्या कुंड्या पडल्या त्यात ना झाड लावली. काय लावली. नसतं हिचं, उगं नुसतं हे करते. झाडं घ्यायची, झाडं लावायची नावं नसतात. तू आता जास्त ऐक ना बोलतो. निके, आता तिकडनं कुठे चालली? चल मग चल बाबा चल. मला एवढी झाडं नाही भेटली. अग मला हे पाहिजे होतं हे. मग घे ना ते, देते ना नाहीये की. तिथं. बाबांना काकांना सांग द्या मला म्हणून एखादं. चल. बघा हे ना, जे दिसतं ना वेली सारखं, हे असं सगळं ते, हे जे वेल आहे ती खूप छान दिसते. हे पण घरामध्ये नाहीये आम्ही विकायला? लावलेली आहे. तो आता गेली तिकडे विचारायला काहीतरी. असेल है ना इथं, म्हणजे असेल. हे आता आपल्या पालिकेत मध्ये काय काम कार्यक्रम असेल तर देणार. आणि बाकीचं हे सगळे ते झाड चांगले होते. तिकडे जे झाड आहे ना ते वेल म्हणून ते लावले ते घरामध्ये. शतावरी. शतावरी देतात ना. मग आहे का कुठल्या तिथे भेटेल बाजूला का आहे आपल्या शतावरी? ते मंदिराच्या कुठनं? इथे आहे ना, तिकडे मंदिर आहे कुठेतरी. इथनं त्याच्या अलीकडे इथंच आहे. इथनं जावा, इथनं जाऊ का असं? इथनं जावा. या साईडला असेल ना तर ह्या साईडला असेल. ओके ओके चालतंय मग. थँक्यू. त्याच्यावर आहे ते. शतावरी आहे ना, चालतंय. अशा प्रकारे मॅडमनी तिकडनं एक झाड घेतलेलंच आहे. हा बघा झाड बघा. मला ते शतावरी शोधतीये मी. हे बघा, हे ही बघा मोठी झाड मोठी बघा. झाड आहेत ना सगळी. ही सगळी मोठी, ही मोठी झाल्यावर मोठी होतात ना. काय हा. ते काय म्हणतात त्याला?
काय गाणे ते? वृक्ष वृक्ष वृक्ष, हा वृक्ष. हे बघ इथं पारिजात लिहिलेले. कुठे? हो इथं. अरे येड. जोक लेम. लेम जोक. अतिशय लेम. लाईक यू. गप्प बस. अरे चुकलोय आपण. अर चुकलो आपण. कुठे जायचं? कुठं जायचं? अर बेकार चुकलो आपण. अर हे इतकी मोठी आहे की तुम्ही चुकू पण शकता. हा तू इथंच थांब, मी बघून आले. इतकी मोठी आहे की चुकू पण शकता. हा. मी ना कुठे थांबणार बिमणार. इथं थांब, मी बघून आले. मग ये चिखलात, मला काय. चिखलो सटाक सटाक सटाक. गप्प बस. मला शिट आवाज मॅन. तू येऊ नको. इकडे तुम्हाला जर झाडं घ्यायचीच असतील तर सगळ्या झाडांची प्राइस बऱ्यापैकी, म्हणजे सगळी झाडं विकायला नसतात, मोजकीच झाडं असतात विकायला. म्हणजे एक जास्तीत जास्त 6 ते 7 झाडं विकायला असतात. आणि प्रत्येक झाडाची प्राइस लईच झालं जास्तीत जास्त तर 10, नाहीतर लई झाले तर 15 तरी असतीलच. पण चांगले 10-15 रुपयामध्ये काय पाहिजे. हेच असं नॉर्मल एकदम सगळं. आली पळत आली मॅडम. मला भीती वाटली. एकदम असं नॉर्मलच आहे, असं एवढं काय हे नाही. पण चांगले झाडं म्हणजे तुम्ही येऊन बघू शकता. जी झाडं तुम्ही बघितली नसेल, एक्सप्लोर असं काय त्याला म्हणतात ते, चांगलीच झाड. जर तुम्हाला ट्रीज 100 एक्सप्लोर रुपयाची करायची गोष्ट असतील 10 तुम्हाला, रुपयाला मिळत असेल तर हो, तर चुकीचं. आपण 100 रुपयाचं पेट्रोल घालून का नाही यायचं? बरोबर आहे की 100 रुपयाचं पेट्रोल नाही लागत. गप्पा बस. नाही? इतक्या किती दूर रुपयाचं पण नाही पेट्रोल राहत लागतं मॅडम? बोला. अरे मॅडम गेले. असे चांगले जे एकदा येऊन तुम्ही ते बघू शकता, घेऊ शकता जर तुम्हाला काय आवडत असेल तर. किंवा नाही आवडलं तरी सुद्धा एकदा फिरायला काय तेव्हा जाते. असं हे पोरींना लय आवडतात असं झाडं वगैरे. मग जरा आणलं की जरा कसं खुश एकदम. आता गेली पुढे कुठेही, आता काय दिसायची नाही. हा तेच बघत होते आली मी. आली बघा, आली तो का तिथं सापडली, बोलायला लागली शतावरी काकांसोबत. सापडली. तो का थांबा, आता मी तिकडे जातो आणि बघतो अजून काय काय घेतली. घरात कुंड्या मोजक्या 7-8च आहेत. आतापर्यंत झाडे घेतल्यात 15-16. बघू आता काय काय होत. नाही का? अरे निकिताने झाडं घेतली होती तर ती विकायला नाही आहेत, ती फक्त ठेवायला होती. हा ना, बरं झालं सांगितलं. विकायला का नसतात पण ते काय विषय असतात काय नाही. बाबा, विकायला का नसतात ते काय असतं नक्की ह्याचं? फक्त रोडला किंवा गार्डनला लावायला, म्हणजे पालिकेच्या अंडर जेवढं आहे तेवढं. अच्छा, तर आता जी झाडं होती ती गार्डन किंवा फक्त रोडला लावायला, जे आपल्या पालिकेचं, महानगरपालिकेचे जेवढे पण असतात गार्डन्स आहेत त्या हद्दीतले, तिकडे लावायला असतं ते. निकिताने ते घेतलं होतं. आता निकिताने एवढे 4-5 झाडं घेतली होती. बरं आता बिचारी शेवटी 2 झाडांवरती चाललेली आहे. अशा प्रकारे निकिताचा मूड अतिशय सुंदर झालेला आहे. अरे वा. आणि खरं सांगू, खरं तुम्हाला एकदम खरं मला आहे ना, मला ही झाडं बिडं बिलकुल आवडत नाहीत. पूर्ण अपोजिट आहे, पूर्ण अपोजिट. मला बिलकुल आवडत नाही झाडं. बट काय आता, आवडतात तुला पण एखादं झाड. बायकोवरती असं प्रेम आहे माझं, माझ्या लाडाची बायको आहे माझी लय. मग त्याच्यामुळे मला जरा यावं लागतं वेळात वेळ काढून बायकोसाठी. असं करायचं, बायकोला आवडतं म्हणून करायचं. आता ते कुठे गेले ताकवले काका? ताकवले काका तर निकिता ताकवले काकांना शोधते, तेच बिल करतात त्यांचे. ते पण पालिकेचे कर्मचारी आहेत, त्यांच्या अंडर येते, त्यांच्या अंडर ही बाग येते. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर आम्ही कॅप्शन, नाही ऍड्रेस कॅप्शन मध्ये देतो ना. ऍड्रेस मी सांगते, ते निगडी मध्ये आहे आणि ह्याचा टाइम, थांब, हा बोल. हे निगडी मध्ये मध्यवर्ती रोपवाटिका असं काहीतरी नाव आहे त्याचं. आणि त्याचं टायमिंग सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत. आणि फक्त मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे संडे ऑफ आहे. तर चुकून पण सॅटर्डे संडेला येऊ नका. जर तुम्हाला निकिताने सांगितलेला हे जर कळला नसेल ऍड्रेस, तर मी तुम्हाला ते हे करतो, म्हणजे कॅप्शन मध्ये आम्ही तुम्हाला ऍड्रेस देतोच. नक्की एकदा व्हिजिट करा. काय आवडत असेल तुम्हाला जे, तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. चला. आणि आरामशीर नाही जरी म्हटलं तरी 5000 स्टेप्स तरी पूर्ण झालेले आहेत. आरामशीर 5000 स्टेप्स पूर्ण झालेले आहेत आमच्या. एवढं तर आम्ही फिरलेलो आहे. जेवढा नाश्ता केला तेवढा सगळा जिरला. तर बघू आता, जा ते घेऊन ये की. आता नाही, तू बॅग घेऊन ये ना, बॅगेत टाकू सगळं. बॅग घेऊन येऊ का? चालतं, चला मग आता बघू आता मॅडम काय काय घेतात अजून. आता आम्ही बिलिंग वगैरे झालं ना,
की मग दाखवतो, मग व्हिडिओ एंड करतो. आता झाडं घेऊन झाली आहे, आशिष पेमेंट करतोय. काका बिचारे जेवत होते आणि तरी बिल करताय. तर अशा प्रकारे आता आमचं पूर्ण सगळं- शॉपिंग झालेली आहे. आता जी शॉपिंग झालेली आहे, मग आता आम्ही घेतली 17 झाडं. तर 17 झाडांचं बिल झालं फक्त आणि फक्त 170 रुपये. बघ, कामाची गोष्ट आहे. कामाची गोष्ट आहे. फक्त एवढंच की वेळ काढून या. चांगला वेळ असेल तर जरा हा, असं आणि निवांत फिरावं लागतं, सगळीकडे फिरावं फिरा लागतं बघा. खूप. म्हटलं ना तुम्हाला 5000 स्टेप्स 100% पूर्ण होणार तुमचे. दम लागला. दम आता लागला थोडं पाणी पितो आणि व्हिडिओ इथं एंड संपवतो. करतो. तर तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा. मी तुम्हाला जे पण ऍड्रेस आहे तो मी तुम्हाला कॅप्शन मध्ये मेन्शन करतो तुम्हाला मी. आणि जेव्हा आणि- पण आम्ही ही झाडं लावू वगैरे ना, तर त्याचा व्हिडिओ बनवू कुठं त्याचा एक वेगळा- बाल्कनी रिसेटचा. हा, तो पण परत एकदा दाखवतो. तो पण व्हिडिओ आम्ही नवीन नक्की बनवूयात. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा व्हिडिओ इथं संपवतो. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आजच्यासाठी बाय. आणि आजच्यासाठी बाय.